शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबई या पक्षातर्फे आज प्रभाग क्रमांक 22 म्हणजे ज्याच्यात सानपाडा, जुईनगर आणि नेरूळ हा भाग येतो, या प्रभागातर्फे आज घे भरारी या महिला मंडळातर्फे म्हणजे ज्याच्यामध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीच्या जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमाताई ससाने, त्याच्यानंतर आमच्या पदाधिकारी प्रियाताई पुजारी, तर अशा सगळ्यांच्या माध्यमातून आज केक, आईस्क्रीम आणि फ्रूट आणि व्हेजिटेबल कार्विंग हा खास महिलांसाठी इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि पौर्णिमाताई ससाणे असतील किंवा आमचे विशालदादा ससाणे असतील आणि सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी जे नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी सतत तत्पर असतात, तर आज तुम्ही पाहिलं की फ्रूट आणि व्हेजिटेबल कार्विंग अतिशय सुंदर झालेला आहे आणि महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहिला, त्यांचा उत्साह पाहिला, तर याच्यावरूनच हा कार्यक्रम किती सुंदर झालेला दिसतो हे आपल्याला समजून येतं. हे भरारी कार्यक्रममध्ये मी आली याच्यासाठी काय महिलांना आपण जे हे डेमोज ठेवले आहेत त्या डेमोमधून त्यांना काहीतरी त्याचं उत्पन्न व्हावं, बिझनेस म्हणून, एक उद्योगनी म्हणून. आणि असे ह्या लोकांनी जे कार्यक्रम ठेवले ते खरोखर महिलांना उपयोगीत पडणार आहेत पुढे जाऊन. मग ह्याच्यात कसं आहे, महिलांना थोडंसं त्यांचं पण बोलता ना टेक्निक्स यूज करून तुम्ही सुंदरपैकी प्रेझेंट केलं, त्याच्यात भरपूर पैसा आहे. कारण की गेल्या 30-35 वर्षांनी मीच ह्याच्यात बिझनेस करते आणि हा बिझनेस खूप चालतो. कारण काय, प्रत्येक लग्न असून दे, छोट्या पार्टी असून दे, त्यांना सजावटसाठी आमचं काही ना काही ऑर्डर असतं. म्हणजे आपल्या पौर्णिमा मॅडमचा आणि विशाल ससाणे साहेबांचं खरंच आभार मानते महिलांसाठी त्या लोकांनी इतका सुंदर कार्यक्रम ठेवल्याबद्दल. प्रभाग क्रमांक 22च्या वतीनं आमच्या महिला आघाडीच्या पूनम आणि पौर्णिमा, अक्षदा, साधना यांनी हा आज कार्यक्रम घेतलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे या विभागाचे नगरसेवक, माजी नगरसेवक विशालशी साने, तसंच आमची उपजिल्हा संघटक उषा रेणके, आमची शहर संघटक स्मिता ढमामे, आमच्या उपशहर संघटक संगीता सिंगाडे आणि सगळ्या महिला आघाडीने हा एकत्र येऊन आज कार्यक्रम घेतलेला आहे. खरं खूप छान वाटतं, कारण हे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं महिला चांगला प्रतिसाद देतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, निवडणूक आयोग घातलेल्या आहेत, 50% महिलांना आरक्षण मिळालेलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 2-2 महिला उमेदवार आहेत, त्यामुळं महिलांमध्ये सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे आणि आजचाही कार्यक्रम हा उत्साहात पार पडला आहे. आज आपण घे भरारी महिला मंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी केक, आईस्क्रीम आणि त्याचबरोबर फ्रूट कार्विंगचं आपण प्रशिक्षण ठेवलं होतं की जेणेकरून महिलांना त्याचा पुढे फ्युचरमध्ये त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर आपण जे म्हणतो महिलांसाठी वुमेन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण, तर त्याचा हा अविभाज्य घटक होतो. कारण की कसं की बरेच जण केक शिकतात, परत आईस्क्रीम शिकतात आणि केक आणि आईस्क्रीम शिकल्यामुळे ते स्वतःही घरी राहून स्वतःचा बिझनेस काढू शकतात, त्याचबरोबर त्याला मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करू शकतात. आणि ॲज अ पर्पज आपला असा आहे की महिलांना आपल्यामुळे एक उद्योगधंद्याचं साधन, या इंडिपेंडंट राहण्याचं साधन भेटलं जाईल, याकडे आपला खूप प्रतिसाद आहे. आणि माझ्या मते ह्या आपल्या आजच्या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त महिलांनी प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व महिलांचे आभार. आणि येणाऱ्या अनेक वर्ष आपण असे कार्यक्रम घेतच राहतो. त्यामध्ये मी श्री विशाल ससाणे साहेब यांचं खूप मनपूर्वक आभार मानते की ते वेळोवेळी आम्हाला घे भरारी महिला मंडळ माध्यमातून, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमीच आपल्याला कामासाठी ते उपयोगी पडतात. त्याच्यानंतर आपण जे नागरिकांची कामं आहेत, म्हणजे फुटपाथपासून गार्डन सुविधापर्यंत, ते सर्वच कामे ससाणे साहेबांच्या मार्फत खूप चांगली केली जातात. घेणाऱ्या माझ्या मते तिथले स्थानिक नगरसेवक म्हणून त्यांची प्रचिती खूप मोठी आहे जुईनगर आणि नेरूळमध्ये. तर येणारं हे नवीन वर्ष हे आपल्यासाठी खूप चांगलं आणि मोलाचं राहू. सर्वांनी त्यांच्या पाठीमागे असाच खंबीर पाठिंबा आपल्याला देऊ, हीच माझी सदिच्छा. धन्यवाद.